नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी स्पेशल सोलापुरी दालचा आहे. चला तर आपण बघूया. दालच्यासाठी लागणारं साहित्य हा भोपळा आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, टोमॅटो. इकडे आपली डाळ आहे, इकडे तेल तापलेलं त्याच्यामध्ये तमालपत्र टाकलेलं आहे, हे चिंचेचं पाणी आहे आणि हे कोथिंबीर लसूणची पेस्ट आहे. मित्रांनो, आपलं तेल गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊया. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो पण टाकायचं. कांद्यामध्ये आपण त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो आणि भोपळा टाकलेला आहे, त्याला थोडंसं चांगलं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत. आपला कांदा आता चांगला परतलेला आहे. तर याच्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत. धनिया पावडर, जिरा पावडर, हळद आणि लाल तिखट आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. फायनली आपण सर्व मसाले टाकलेले आहेत. कलर कसा दिसतोय बघा. मसाले थोडे शिजू द्यायचे आहेत. मसाल्याला छानपैकी लाल कलर यायला पाहिजे. याच्यामध्ये वरून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आपण. फायनली मित्रांनो, याच्यामध्ये आपण डाळ ॲड केलेली आहे. आता याला आपण कमीत कमी 10 मिनिटं जरा उकळून द्यायचं. त्यानंतर मग आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकणार आहोत. बघूया तर मग चला. फायनली याच्यावर आपण एक कोथिंबीरचा थोडा लेअर ॲड करतोय. त्यानंतर आपण याला तडका देणार आहोत कोल्हापुरी मिरचीचा. ओके, फायनली आपण वरून तडका देत आहे. त्याच्यामध्ये आपण जिरे ॲड करतो, थोडीशी मोहरी ॲड करतो. त्याच्यामध्ये आपण कोल्हापुरी मिरची टाकली आणि थोडंसं लाल तिखट ॲड करतो. फायनली आपल्या दालच्यामध्ये आपण तडका देतो. हे बघा मित्रांनो, हे असं आपला दालचा रेडी आहे. एक 5 मिनिटात खाण्यासाठी तो योग्य आहे. चला तर मित्रांनो, आता प्लेटिंग करून तुम्हाला दाखवतो कसा झाला दालचा. फायनली मित्रांनो, हा आपला राईस आहे आणि हा आपला दालचा आहे. बघूया आता आमची मुलगी खाऊन बघते कसं झालंय. टेस्ट सांगाल तुम्हाला. एकदम भारी. छान केलंय ना? हा. आवडला तुला? हो. थँक्यू. वेलकम.